नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं कैलास गावडे गोट फार्म या यूट्यूब चॅनलमध्ये। तर पहा मित्रांनो, आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून अशी माहिती देणार आहे। असे एक शेळीपालक बांधव आहेत मित्रांनो, त्यांच्याकडे एकही गुंठा जमीन नसताना सुद्धा त्यांनी शेळीपालन सुरू करण्याचा निर्णय घेतलेला आहे। शेळीपालन सुरू करण्याचा निर्णय घेतलेला आहे मित्रांनो। आणि तो निर्णय असा घेतलेला आहे की ते सदैव माझे व्हिडिओ पाहतात आणि व्हिडिओ पाहून त्यांना वाटलं आपणही शेळीपालन करावं। आणि मित्रांनो, त्यांनी सुद्धा शेळीपालन करण्याचा निर्णय घेतला। तर त्यांच्या आई आणि त्यांना शेळीपालन खूप आवडतं, म्हणून त्यांनी मित्रांनो शेळीपालन सुरू केलेलं आहे। तर मित्रांनो, त्यांच्या गोट फार्मचं नाव आहे शकुंतला गोट फार्म। आणि मित्रांनो, त्या बांधवाचं नाव आहे गणेश म्हस्के साहेब यांनी त्यांचा गोट फार्म सुरू केलेला आहे। आणि ह्या पहा, त्यांच्या आई खूप छान मस्त शेळ्यांची काळजी घेत आहे। तर मित्रांनो, ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मी सर्व शेळीपालक बांधवांना एकच संदेश देऊ शकतो की मित्रांनो, जर मनामध्ये जर इच्छा असेल तर कोणताही व्यवसाय अवघड नाही। मग तो कोणताही व्यवसाय असू द्या मित्रांनो, फक्त माणसाच्या मनामध्ये जिद्द असली पाहिजे। आणि तोच ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो आपल्याला पाहायला मिळत आहे। बघा, ही समोर आजी दिसत आहे बसलेला आपल्याला व्हिडिओमध्ये। आणि हा गोट फार्म आहे मित्रांनो सोलापूर जिल्ह्यातून। तर मित्रांनो, त्यांना एकही गुंठा जमीन नाही, तरी त्यांनी 9 ते 10 शेळीपालनाची सुरुवात केलेली आहे। तर मी त्यांच्या जिद्दीला सलाम करतो मित्रांनो। आणि आपण सुद्धा या शेळीपालक बांधवांकडून खूप मोठा संदेश घेण्यासारखा आहे, खूप मोठा यांच्याकडून काहीतरी घेण्यासारखं आहे। आणि ते तुम्ही ह्या व्हिडिओच्या माध्यमातून बघू शकता मित्रांनो। एकही गुंठा जमीन नाही, पण शेळीपालन सुरू केलेलं आहे। तर त्यांच्या या जिद्दीला माझ्या गोट फार्म आणि माझ्या सर्व यूट्यूब फॅमिलीकडून मानाचा मुजरा आणि त्यांना सलाम करतो। आणि पुढील त्यांच्या शेळीपालनाविषयी खूप खूप शुभेच्छा।